हाय हॅलो नमस्कार, मी किरण स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। सकाळची वेळ आहे, फ्रेशन अप वगैरे सगळं होऊन मी आता स्वयंपाकाला लागली आहे। आणि आज मी बनवणार आहे आळूची जी मुळं असतात, ज्याला आम्ही मुडल्या म्हणतो, त्याची भाजी। तर ते शिजायला घातलं कुकरमध्ये। जसं आपण बटाटे उकडून भाजी करतो ना, त्याचप्रमाणे करायचं आहे। त्यासाठी शिट्या काढून घ्यायच्या आहेत, एक 4 ते 5। तर त्याचबरोबर इथे मी बाजूला पाणी पिण्यासाठी ठेवलेलं आहे गरम करायला। त्यामध्ये दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। त्यानंतर मी आता भाजीला जे काही लागणार आहे, कांदा, टमाटर, त्याचबरोबर या भाजीमध्ये लसूणही जाते, तर लसूण वगैरे पण सोलून घेणार आहे। तर इथे सगळी मी पूर्वतयारी करून घेते। मैत्रिणींनो, आज आहे 31 डिसेंबर, म्हणजे 2024 मधला शेवटचा दिवस। दरवर्षीप्रमाणे 2024 देखील आपल्या आयुष्यात आलं आणि खूप सारे चांगले वाईट अनुभव देऊन गेलं। त्याचबरोबर काही इच्छा पूर्ण झाल्या, तर काही अपुऱ्याच राहिल्या। आता येणाऱ्या नवीन वर्षात खूप काही मिळवायचं आहे, खूप काही इच्छा आहेत, खूप काही बदलायचं आहे, असं प्रत्येकाचं काही ना काहीतरी असतं। पण एक इच्छा जी आहे, जी सगळ्या गृहिणींमध्ये, सगळ्या महिला वर्गामध्ये असते, ती म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंट। म्हणजे स्वतःला कसं इम्प्रूव्ह करता येईल, ही इच्छा प्रत्येक गृहिणीमध्ये असते। मग ती कोणत्याही एखाद्या स्किलमध्ये असो, किंवा काही आवडीनिवडींमध्ये असो, काहीही असो, किंवा स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये असो। तर स्वतःला इम्प्रूव्ह करायचं प्रत्येकीला असं वाटत असतं, पण त्यासाठी ही स्टेप घेण्यासाठी आपण घाबरत असतो। कारण त्यामध्ये आपण यशस्वी ठरलो तर ठीक आहे, नाही ठरलो तर घरचे काय बोलतील किंवा आजूबाजूचे लोक काय बोलतील, याचीच भीती आपल्याला होत असते। मी कुठेतरी वाचलं आहे की जीवन एका दिवसात नाही बदलत, पण एक दिवशी नक्की बदलतं। एका दिवसात सगळं काही शक्य नसतं, सगळं काही बदलणं अवघड आहे, पण छोट्या छोट्या स्टेप्स जर आपण घेत गेलो तर नक्कीच शक्य होऊ शकतं। आणि आता स्वतःला बदलण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विल पॉवर, म्हणजेच काय, इच्छाशक्ती। जर आपली इच्छा प्रबळ असेल ना, तर मैत्रिणींनो, आपण काहीही करू शकतो। आता आपल्या घरातला एखादा कोपरा जर असेल आणि तो आपल्याला स्वच्छ करायचा असेल, जोपर्यंत आपली इच्छाशक्ती नाही होत, जोपर्यंत आपली विल पॉवर नाही आहे, तोपर्यंत आपण स्वच्छ करूच शकत नाही। आता प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला येणारा काळ, आपलं भविष्य जे आहे ते आजपेक्षा चांगलं असायला हवं, किंवा आजपेक्षा जे आहे उद्याचा दिवस बेटर असला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असतात। प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात, काही इच्छा असतात। आता त्या सगळ्यांसाठी आपण छोट्या छोट्या स्टेप्स घेतल्या तर त्या नक्कीच पूर्ण होऊ शकतात, असं मला वाटतं। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह माइंड आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन। जोपर्यंत आपण स्वतः एखाद्या गोष्टीला हा बोलत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट घडणारच नाही। म्हणजे आता मला एखादी स्किल शिकायची आहे, एखादं मला वेट लॉस करायचं आहे, जोपर्यंत मी स्वतः ठरवत नाही किंवा स्वतः मी पॉझिटिव्ह राहत नाही, तोपर्यंत ती गोष्ट घडणारच नाही आहे। तुम्ही कितीही दुसरे तुम्हाला कितीही मोटिवेट करू द्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःला मोटिवेट करत नाही, स्वतः ते पॉझिटिव्ह दृष्ट्या घेत नाही, म्हणजे एखादी गोष्ट मला करायची आहे तर ही गोष्ट मी करणारच, असंच जर आपण अफर्मेशन, जे पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला जर देत राहिलो, तर ती गोष्ट नक्कीच घडते, असं मला वाटतं। आणि खरंच या गोष्टी ज्या आहेत, पॉझिटिव्ह अफर्मेशन, पॉझिटिव्ह माइंड, ह्या खरंच खूप मॅटर करतात एखाद्या गोष्ट घडवून आणण्यासाठी। तर नक्कीच अशा पद्धतींचा तुम्ही वापर करा, म्हणजे पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला देत राहा। म्हणजे मी ही गोष्ट करू शकतेच, मी ही गोष्ट करेनच, असं जर तुम्ही ठरवलं तर ती गोष्ट नक्कीच होईल, असं मला वाटतं। त्याचबरोबर कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो। म्हणजे एखादी गोष्ट आपण स्टार्टिंगला जितकं आपण उत्साहित असतो, किंवा आता मी एखादं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे, पण ज्यावेळेला स्टार्टिंग कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते प्रत्येक गोष्टीमध्ये। म्हणजे स्टार्टिंगला जसा आपला उत्साह असतो, तो उत्साह शेवटपर्यंत टिकला पाहिजे, ती कन्सिस्टन्सी शेवटपर्यंत टिकली पाहिजे, तरच एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळतं। हे मी स्वतःवरून सांगते आहे। आता मी देखील यूट्यूब जे आहे स्टार्ट केलं होतं, पण मध्ये थोडाफार माझा जो उत्साह आहे, कन्सिस्टन्सी आहे, ती खाली होत जात होती। आणि मला कुठे ना कुठे ते कळलं की अशाने होत नाही। एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर कन्सिस्टन्सी ही असायलाच हवी। जेवढा आपला पहिल्या डे 1ला जितका उत्साह असतो, तो शेवटपर्यंत उत्साह टिकलाच पाहिजे, तरच एखादी गोष्ट आपण जी आहे मिळवू शकतो। आणखी एक मूलमंत्र म्हणजे तुमच्या गोलपर्यंत पोचण्याचा, तो म्हणजे जस्ट इग्नोर नेगेटिव्ह पीपल्स। आता लोक जे असतात काही, ते बोलण्यासाठीच असतात। आता आणि असेच लोक तुमच्या माघारी बोलतात, ज्यांना तुमच्याबद्दल इन्सिक्युरिटीज असतात। सो अशा लोकांना ना नेग्लेक्ट केलेलंच बरं असतं, इग्नोर केलेलंच बरं असतं मैत्रिणींनो। हॅलो, वेलकम बॅक। तर सकाळनंतर आता डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटते आहे, आणि आज 31 डिसेंबर आहे, 2024चा शेवटचा दिवस। तर तुमचं काय काय सेलिब्रेशन असणार आहे,
किंवा तुम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कारण हा जो आपला ब्लॉग आहे तो उद्या म्हणजे 1 तारखेला जो आहे अपलोड होईल. सो त्याआधी तुमचं सेलिब्रेशन झालेलं असणार आहे. तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं की तुमचा हा 2024चा शेवटचा दिवस तुम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट केला. तर आमचं तरी आता असं काही सेलिब्रेशन वगैरे असं काही नसणार आहे. जस्ट घरीच काहीतरी बनवून बघूया, अजून काही ठरलेलं नाही आहे काय बनवायचं आहे. मोस्टली काहीतरी व्हेजच नॉर्मल बनवेन मी, पुलाव वगैरे असं बघू, अजून काही डिसाईड झालेलं नाही आहे. लास्ट मोमेंट काही प्लॅन चेंज पण होऊ शकतात. पण आधी ना 1-2-3 वर्षापूर्वी आम्ही इकडे बीचेसना वगैरे पार्टीज वगैरे असायच्या किंवा सेलिब्रेशन असायचं 31चं, तर आम्ही जायचो. पण आत्ता तिची इच्छा नाही होत किंवा तसं एक्साइटमेंट राहिलं नाही आहे असं म्हणायला हरकत नाही. आता घरीच जे आहे नॉर्मल काहीतरी मस्तपैकी बनवायचं आणि मस्त फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा, 12पर्यंत जागं राहायचं. आपले जे जवळचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना विश करायचं, इतकंच आत्ता आजकाल होतं आणि त्यातच खरा हॅपीनेस आहे असं मला वाटतं. लहानपणी कसं व्हायचं की तसं मम्मी घरी नॉनव्हेज वगैरे बनवायची आणि मेन थिंग म्हणजे अवॉर्ड फंक्शन जे 12पर्यंत चालायचे आणि त्यानंतर 12 वाजता मस्त असं त्यांचं अनाऊन्समेंट असायचं हॅपी न्यू इयरचं आणि तोवर जागे राहायचं. तर तो जो हॅपीनेस होता ना तो रिअल होता असं मला वाटतं. आणि आत्ताच्या ह्या पार्टीज वगैरे हे सगळं सेलिब्रेशन वगैरे हे सगळं आर्टिफिशियल हॅपीनेस आहे असं मला वाटतं. तर तो जो हॅपीनेस होता लहानपणीच्या सेलिब्रेशनचा तो खूप वेगळा होता. तर असो, प्रत्येकाचं इच्छा प्रत्येकाच्या इच्छेचा भाग आहे. तर आमचं तरी काही सेलिब्रेशन यावेळेस नसणार आहे, नॉर्मलच. तर तुम्ही कशाप्रकारे सेलिब्रेट करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर चला सगळ्यात आधी मी चहा पिते आणि तर हे जे प्रिंटआउट्स आहेत हे मी 10 रुपीजला काढून आणले होते, म्हणजे 5 रुपयाला एक असे, आणि ते थर्माकोलवर चिटकवून मी असं तिथे गॅलरीमध्ये ते लावते आहे सध्या, असंच फॉर थोडंफार असं डेकोरेट करण्यासाठी. आणि आज आपलं खूप सारं बोलणं झालं आणि आय होप तुम्हाला माझे सगळे जे मुद्दे आहेत ते पटले आणि तुम्हाला देखील स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल. आता मी देखील बऱ्याचशा गोष्टी ठरवल्या आहेत आणि त्याकडे मी छोट्या छोट्या स्टेप्स नक्कीच घेणार आहे आणि तुम्हीही मैत्रिणींनो नक्कीच घ्या. अगदी छोट्या छोट्या स्टेप्सने नक्कीच आपण आपलं जे गोल आहेत तिथपर्यंत पोहोचू आणि 2025 आम्हा सगळ्यांसाठीच खूप आनंदीदायी यशस्वी जावं हीच मी प्रार्थना करेन. आणि 2025मध्ये नक्कीच आपले जे गोल्स आहेत ते कंप्लीट होतील. ॲटलिस्ट आपण स्टेप्स तरी घेऊयात आणि म्हणजे ते करण्याच्या दृष्टीने प्रयत्न तरी करूयात आणि कुठे ना कुठे ते एक समाधान आपल्या प्रत्येकाच्या मनात राहील की आपण ट्राय केलं, आपण प्रयत्न केले किंवा आपण स्टेप्स घेतली. तर मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे की तुम्ही काय काय स्टेप्स घेताय किंवा काय काय तुमच्या इच्छा आहेत आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. आणि हे आजचं म्हणजे 31 डिसेंबरचं सिम्पल असं जे आहे मेनू मी बनवला होता. मी राशी रुहीला दोघींनाही मेहंदी काढली आहे आणि आता मी देखील जे आहे मेहंदी काढून घेणार आहे. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गुड नाईट.